राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत आहे. शरद पवार नुकतेच 5 दिवस रुग्णालयात राहून घरी परतले होते. मात्र आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समस्त कार्यकर्त्यांसाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी आधारवड असणाऱ्या शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर माहिती दिली आहे. आम्ही बाबांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये ॲडमिट केले आहे. त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत होता. त्यासोबतच त्यांच्या काही टेस्टसुद्धा बाकी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करत आहोत असे त्यांनी सांगितले. त्यापुढे म्हणाले की पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.